गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात माझी खूप अशी छान आणि फ्रेश झालेली होती. कारण की आज होता संडे, सगळ्यांच्या आवडींचा संडे. म्हणजेच कसं, इकडे बघा, दिवस उद्याचा जवळीचा, रविवार माझ्या आवडीचा. हे माझ्या बाळाचं खूप 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 आवडतं गाणं आहे. त्यानंतर सर्वात आधी मी माझ्या बाळांना जो रात्रभर पसारा करून ठेवलेला होता तो स्वच्छ करून घेतला, तो साफ करून घेतला. त्यानंतर लगेचच मी झाडू मारून घेतला, घरही पुसून काढलं. त्यानंतर जी माझी महत्त्वाची रुटीन आहे ती म्हणजे गरम पाणी पिण्याची, ती मी इथे पूर्ण करून घेतली आहे. त्यानंतर माझं बाळ इथे शेजारच्या घरी जाण्यासाठी रडत आहे की मम्मा मला तिकडे. तर आज संडे होता त्यामुळे मला त्याचं अजिबात टेन्शन नव्हतं, कारण त्याचे पप्पा त्याला बघायला होते. चला तर मग मी पुढची कामं माझी आवरायला घेतली. सर्वात आधी किचन साफ करून घेतलं, स्वच्छ पुसून काढलं, कारण की रात्रीचे कीटकनाशके फार फिरत असतात. मग त्यानंतर भांडी होती जी मी भांडी स्वच्छ धुवून काढली, बेसिनही धुवून काढली पटापट. आणि आज मला बनवायची होती संडे स्पेशल चिकन बिर्याणी. तर मी ती कशी बनवली आहे, कुठल्या पद्धतीने बनवली आहे, तर हे बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा पहिलाच शॉर्ट नसून लॉंग असा व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा की हा कसा वाटला, मी कसा तयार केला आहे आणि कसं, म्हणजे तुम्हाला जे काय वाटेल एक्सेट्रा तुम्ही मला ते सजेस्ट करू शकता, मला सांगू शकता. चला तर मग पुढे वळूया. तर इथे बिर्याणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी आधीच काढून ठेवलं होतं, म्हणजेच कांदा, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर. त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने थोडा वेळ भिजूही घातली होते इथे. त्यानंतर लगेचच मी अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतली आणि कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून, जिरे टाकून, खडा मसाला टाकून लगेचच कांदा टाकून घेतला आणि मस्त असा फ्राय करून घेतला. मिरचीही टाकली, पुदिना, लगेचच अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिली. त्यानंतर बॉईल केलेलं चिकन जे ठेवलं होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि त्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकून दिले. आणि ही रेसिपी माझ्या आईकडून मी शिकलेली आहे, पण तिच्या हाताची चव काहीही त्याला नसताना सामग्री एवढी टेस्टी होते ती माझ्याकडनं होत नाही असं मला वाटतं. चला तर मग पुढे वळूया. बाकीचे जे कामं राहिलेली होती, आधीची भांडी जी धुतलेली होती ती सुकली होती, मग ती लावून दिली मी रॅकला. इकडे बिर्याणी शिजत होती तोपर्यंतच म्हटलं सगळी पुढची तयारी करून घ्यावं. त्यासाठी कैरी जी मिस्टरांना खूप आवडते तीही मी कापून घेतली, हळद मीठ त्याच्यामध्ये घालून ठेवली आणि तर कैरी बनवून साईडला ठेवून द्यावी. आणि इकडे बघा माझी तयार झाली आहे ही बिर्याणी. तर ह्याला बघून तुम्हाला काय वाटलं नक्की मला सांगा. त्यानंतर स्वतःला असं सर्व करून घेतलं आणि मस्त अशी खाऊन घेतली. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी किचन वाटा साफ करून घेतला, स्वच्छ धुवून काढून घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर माझा फ्री टाईम होता. मग त्या टाईममध्ये मस्त अशी आईस्क्रीम आणलेली होती मिस्टरांनी, ती आईस्क्रीम आम्ही खाऊन घेतली आणि असा मस्त एन्जॉय करत करत आजचा दिवस माझा निघून गेलेला आहे छान. तर चला मग पुन्हा भेटूया आणि कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा.